जुलै 2026 संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एक असा ऐतिहासिक कायदा मंजूर झाला ज्याने देशभरात एकच खळबळ उडवून दिली. आता आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच आपल्या राष्ट्रगीत म्हणजेच वंदे मातरमचा अपमान करणं किंवा ते गाताना अडथळा आणणं हा एक गंभीर फौजदारी गुन्हा ठरवला गेला आहे. असं करणाऱ्याला थेट 3 वर्षाची सजा किंवा मोठा दंड होऊ शकतो. संसदेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर्स अमेंडमेंट बिल 2026 दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला. पण तुम्हाला माहिती आहे का, हा वाद आजचा नाहीये. वंदे मातरमला हा कायदेशीर अधिकार मिळवण्यासाठी तब्बल 5 दशकं वाट पाहावी लागली आहे. मूळ 1971च्या कायद्यात काही त्रुटी होती आणि स्वातंत्र्यापासून 2026 पर्यंत नेमकं काय घडलं, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सत्य समजून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश मालवी आणि तुम्ही पाहता प्रतिप्रश्न. गोष्ट सुरू होते 7 नोव्हेंबर 1875 पासून, जेव्हा बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम या गीताची रचना केली. 1882 मध्ये त्यांच्या प्रसिद्ध आनंद मठ कादंबरीत याचा समावेश करण्यात आला. 1896च्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत पहिल्यांदा गायलं. इंग्रजाविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम हा केवळ एक नारा नव्हता, तर तो कोट्यावधी भारतीयांचा मंत्र बनला होता. जानेवारी 1950 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत स्पष्ट घोषणा केली होती, जनगण मन हे देशाचे राष्ट्रगीत नॅशनल अँथम असेल आणि वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रीय गीत असणार, नॅशनल सॉन्ग असेल. आणि या दोन्ही गीतांना समान दर्जा व समान सन्मान दिला जाईल. संविधान सभेने समान दर्जा दिला खरा, पण 23 डिसेंबर 1971 रोजी जेव्हा इंदिरा गांधी सरकारच्या काळात राष्ट्रीय गौरव अपमान निवारण कायदा 1971 मध्ये बनला गेला, तेव्हा त्यात एक मोठी कायदेशीर त्रुटी राहिली होती. या 1971च्या मूळ कायद्यानुसार कलम 2 सेक्शन 2 राष्ट्रध्वज, तिरंगा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्यात आली. कलम 3 सेक्शन 3 राष्ट्रगीत जनगण मन गाण्यापासून रोखणाऱ्यांना किंवा त्यात अडथळा आणणाऱ्यांना 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. पण या संपूर्ण कायद्यात राष्ट्रीय गीत म्हणजेच वंदे मातरमचा कुठेही उल्लेख नव्हता. म्हणजे जर कोणी वंदे मातरमचा अपमान केला तर त्याला 1971च्या कायद्यानुसार शिक्षा देण्याची कोणतीही वैधानिक तरतूद उपलब्ध नव्हती. या दरम्यान अनेक कायदेशीर वाद निर्माण झाले. 1986 मध्ये बिजो इमॅन्युअल विरुद्ध केरळ राज्य खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की कोणालाही देशभक्तीपर गाणी गाण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही, जर त्यांच्या धार्मिक भावना आड येत असतील तर. मात्र त्यांनी उभे राहून आदर राखणे गरजेचे आहे. 2023 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात या कायद्यात सुधारणा करून कलम 3A जोडण्यात आले, ज्यामध्ये दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास किमान 1 वर्षाच्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. मात्र तरीही वंदे मातरम या कायद्यापासून दूरच राहिले. केंद्र सरकारने गेल्या वर्षभरापासून वंदे मातरमच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. अखेर 24 जुलै 2026 रोजी राज्यसभेत आणि 30 जुलै 2026 रोजी लोकसभेत प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अमेंडमेंट बिल 2026 मंजूर करण्यात आले. या नवीन विधेयकामुळे 1971च्या कायद्यातील कलम 3 पूर्णपणे बदलण्यात आले आहे.
आता जनगण मन आणि वंदे मातरम या दोन्हींना एकाच कलमांतर्गत समान वैधानिक संरक्षण मिळाले आहे. पण यावर संसदेत वाद का झाला? सरकारची आणि भाजपची भूमिका काय होती? तर सरकारचे म्हणणे आहे की वंदे मातरम हा भारताच्या आत्म्याचा आवाज आहे आणि नरेंद्र मोदी सरकारने याला कायदेशीर संरक्षण देऊन स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला आहे. DMKच्या कनिमोझी आणि MIM चे असुद्दीन ओवेसी या विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला. त्यांचे म्हणणे आहे की हे विधेयक देशातील विविधतेला आणि नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याला कलम 25, 26 बाधा आणू शकते. तसेच मूळ गाण्याच्या काही कडव्यांवर काही विशिष्ट समुदायांचे आक्षेप आहेत. तर या सोप्या भाषेत सांगायचं तर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर म्हणजे सहीनंतर जेव्हा हा कायदा लागू होईल तेव्हा काय बदल होईल? 1.1 जर कोणी जाणीवपूर्वक वंदे मातरम गाण्यापासून रोखलं किंवा ते गायले जात असताना जाणीवपूर्वक गोंधळ घातला तर तो फौजदारी गुन्हा ठरेल. 2 या गुन्ह्यासाठी 3 वर्षापर्यंतची सजा, जेल, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 3 जर एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा दुसऱ्यांदा किंवा पुन्हा केला तर त्याला किमान 1 वर्षाची अनिवार्य जेल म्हणजे अतिरिक्त जेल भोगावी लागेल. वंदे मातरमला मिळालेल्या या ऐतिहासिक कायदेशीर संरक्षणाबद्दल संसदेच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रतिप्रश्न चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.